नमस्कार मित्रांनो, हा स्फोटक व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी आपल्या सगळ्यांना एक नम्र आवाहन करू इच्छितो की आपल्या सेंटर स्पॉट यूट्यूब चॅनलला आपण सगळ्यांनी जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सेंटर स्पॉटच्या व्हिडिओजना मोठ्या प्रमाणात लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांचं सेंटर स्पॉटवरती अशाच पद्धतीने भरभरून प्रेम सतत व्यक्त होत राहू द्या. मित्रांनो, हा व्हिडिओ ज्याचा विषय अतिशय स्फोटक आहे तो करण्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे 26 तारखेला एक रेड पश्चिम बंगालमध्ये सीबीआयने टाकली, ज्याचं इन्व्हेस्टिगेशन पुढे 27 तारखेला सुद्धा होत राहिलं आणि मे बी अजूनही हॉट परसूट अजूनही चालू असेलच. याच्या मागचं आणखीन एक कारण म्हणजे एकतर ही सगळं रेड जी काही चाललेली आहे, सीबीआयची जी काही ऍक्टिव्हिटी चालली आहे ती खास करून संदेशखालीमध्ये चाललेली आहे. पश्चिम बंगालमध्ये वादग्रस्त ठिकाण पश्चिम बंगाल, आणि त्या संदेशखालीमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडलाय. त्या शस्त्रसाठ्यामध्ये खास करून विदेशी शस्त्र सापडलेली आहेत. आपल्यासाठी ही फार महत्वाची आणि गंभीर गोष्ट आहे. त्याच पद्धतीने आणखीन एक व्हिडिओ या संदर्भातच बघण्यात आला, तो म्हणजे प्रभाकर सूर्यवंशी यांचा, की मुंबईत सुद्धा संदेशखाली निर्माण होत आहे की काय, अशा स्वरूपाचा तो व्हिडिओ आहे. आणि त्यातून थोडक्यात एक अलार्म, एक भीती व्यक्त करण्यात आलेली आहे आणि त्याच्या मागे काही ठोस आधार सुद्धा आहेत की मुंबईमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं संदेशखाली मॉडेल तर निर्माण झालेलं नाही ना. पण माझं त्या पुढे जाऊन एक म्हणणं आहे की फक्तच मुंबईच काय, मुंबई म्हणजेच काय सगळं काही नसतं. मुंबई आहे महत्वाची, पण फक्त मुंबई नाहीये महत्वाची, हे माझं म्हणणं आहे. आपल्या महाराष्ट्रात आणि एकूणच पूर्ण भारताचा जर विचार केला तर असे खूप सारे पॉकेट्स आहेत संदेशखाली मॉडेल सारखे. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्यासाठी हे संदेशखालीमध्ये नेमकं सीबीआयला काय गवसलं आहे आणि मूळच्याच त्या वादग्रस्त अशा संदेशखालीमध्ये, यासाठी म्हणून ती मूळ घटना काय आहे ते आपण जरा समजून घेऊया आणि मग आपल्या विषयाला येऊया. घटना अशी आहे, सीबीआय सीजेस मेजर कॅश ऑफ आर्म्स इन वेस्ट बेंगाल संदेशखाली, व्हॉट वी नो सो फार. आतापर्यंत आपल्याला या संदर्भात काय मिळालेलं आहे तर, in a significant development, the Central Bureau of Investigation (CBI) has uncovered a cache of arms, including foreign-made pistols and ammunition, during its ongoing search operations in various locations across West Bengal, Sandeshkhali. खूप मोठ्या प्रमाणामध्ये परदेशात निर्माण झालेले पिस्तूल आणि अम्युनिशन म्हणजे शस्त्रसाठा, म्हणजे त्याला काय जो दारुगोळा लागतो म्हणजे बंद काय म्हणूया काडतुस वगैरे गोळ्या लागतात पिस्तुलांना, हे सगळं काय काय हे तिथं सापडलेलं आहे संदेशखालीमध्ये. अकॉर्डिंग टू अ स्टेटमेंट फ्रॉम द सेंट्रल एजन्सी सीबीआय, the CBI seized a variety of weapons including 3 foreign-made revolvers, 1 foreign-made pistol and 1 Indian revolver, 1 Colt official issue police revolver, 1 country-made pistol म्हणजे गावठी पिस्तूल, and a substantial quantity of ammunition. खूप मोठ्या प्रमाणात दारुगोळा, या सगळ्या पिस्तूल, रिव्हॉल्वर्स, कोल्ड पिस्टल, अशा सगळ्या काय 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 पिस्तुलांच्या सोबत आणि रिव्हॉल्वर्सच्या सोबत खूप मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सुद्धा सापडला. द रिकवर्ड अम्युनिशन म्हणजे त्या अम्युनिशन मध्ये काय काय होतं, द रिकवर्ड अम्युनिशन ऑल्सो इन्क्लूड्स 129 mm bullets, 129 mm bullets, 50 cartridges of .45 caliber, 50 cartridges of .380 and 8 cartridges of .32. हे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोळ्या असतात त्यांची खूप मोठ्या प्रमाणात कार्ट्रिजेस मिळालेली आहेत. These raids are directly linked to an attack on an enforcement directorate, that is ED team, which was instigated by the local Trinamool Congress leader Sheikh Shahjahan. या सगळ्या ज्या काही रेड्स आहेत ज्या सीबीआयने केल्या आहेत
त्याचा संबंध कशाशी आहे तर ईडीच्या टीमनी जेव्हा शेख शहाजहान तृणमूल काँग्रेसचा जो लीडर आहे भगोडा त्याच्यावरती जेव्हा रेड केलेली होती त्याच्याशी या आत्ताच्या रेडचा संबंध आहे. द सर्च ऑपरेशन which commenced on February 26th April morning saw the CBI team meticulously combing through various locations including digging soil inside a house as part of their ongoing investigation. त्यांना टीप मिळालेली होती, जी इन्फॉर्मेशन मिळाली होती त्या आधारावर संदेशखालीमध्ये एका विशिष्ट घराच्या आत जमिनीच्या खाली खणण्यात आलं, खड्डा खणून बघण्यात आलं, त्यातून या सगळ्या गोष्टी काय 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 सापडल्या. द सर्च इज स्टील ऑन गोईंग. ही जी बातमी आहे, जी कालची बातमी आहे खरं, त्याच्यात असं म्हणण्यात आलेलं आहे की द सर्च इज स्टील गोइंग ऑन, म्हणजे आणखीनही या सर्च मध्ये धक्कादायक कित्येक गोष्टी सापडण्याची शक्यता आहे. Also, a team of National Security Guard, that is NSG commandos, has been deployed in the area. म्हणजे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या मित्रांनो. NSG कमांडो काय असे आलं म्हणत की केले तैनात असं करत नसतात. जेव्हा NSG कमांडोचा वापर केला जातो तेव्हा समजून घ्यायचं की परिस्थिती किती भयंकर आहे, किती हाताबाहेर गेलेली आहे. कमांडोंना तिथे इंटरव्ह्यू करावं लागणार आहे. This development comes in the aftermath of a directive issued by the Calcutta High Court instructing the CBI to investigate allegations of land grabbing and sexual assault in the Sandesh-Khali region. कोणीही असं म्हणायला नको की याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट इन्क्लुडेड होतं. सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणजे केंद्रीय सरकार, मोदी सरकार, अमित शहा यांचा हुकुमशाही वरवंटा फिरतोय, बघा 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 असं जर कोणी म्हणत असेल तर होल्ड ऑन, आधी चेक करून घ्या फॅक्ट्स. कॅलकटा हायकोर्टचे ऑर्डर्स आहेत. कुणाला ऑर्डर्स दिलेत? सीबीआयला ऑर्डर्स दिलेले आहेत. काय म्हणून दिलेत ऑर्डर्स? की FIR जे होते रजिस्टर केलेले 5 जानेवारीला, ज्याच्यामध्ये की वेगवेगळ्या क्राइम्स, वेगवेगळ्या ऑफेन्सेसना ऍड्रेस करायचं होतं, इन्क्लुडिंग इलिगल लँड ऍक्विजिशन अँड इन्स्टन्सेस ऑफ व्हायलन्स अँड सेक्शुअल असॉल्ट अगेन्स्ट विमेन. ठीक आहे, स्त्रियांच्या वरती रेप, बलात्कार मोठ्या प्रमाणात आणि हिंसाचार जे काही केले आणि लँड ग्रॅबिंग, इलिगल लँड ऍक्विजिशन असे वेगवेगळ्या क्राइम्स मध्ये त्याच्यावरती तपास कार्य चालू झालेलं होतं 5 जानेवारी पासून, जेव्हा की FIR लिहिलेली आहे. त्याच्याशी निगडीत इन्व्हेस्टिगेशन करण्याचे सक्त आदेश हे कॅलकटा हायकोर्टनी सीबीआयला दिले, ज्याच्या परिणामी सीबीआयला तिथे इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं आहे. In response to the findings, सुवेंदू अधिकारी, लीडर ऑफ अपोजिशन म्हणजे बीजेपीचे कार्यकर्ते आणि महत्वाचे नेते, सुवेंदू अधिकाऱ्यांनी म्हटलंय, he expressed alarm stating all the weapons found in Sandesh-Khali are foreign. I demand to declare Trinamool Congress as a terrorist organization. हे फार महत्वाचं मित्रांनो. त्यांनी अशी मागणी केलेली आहे की TMC ला, तृणमूल नॅशनल काँग्रेसला एक दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करा, अशी मागणी सुवेंदू अधिकारी, भाजपचे महत्वाचे अधिकारी काय नेते, त्यांनी अशी मागणी केलेली आहे. मला असं वाटतं की भारतातली न्याय संस्थाच नव्हे तर भारतातलं गृह मंत्रालय आणि पर्यायाने मोदींचं केंद्र सरकार यांनी एक तातडीने निर्णय घेऊन आणि अगदी स्वतः इलेक्शन कमिशननी सुद्धा ह्याच्यात हस्तक्षेप करून TMC ला या पश्चिम बंगालच्या निवडणुकीपासून दूर ठेवायला पाहिजे. तृणमूल नॅशनल काँग्रेस हा जो पक्ष आहे त्याला डिबार करण्यात यावं, डिसफंक्शन करण्यात यावं, त्यांचे जे महत्वाचे पदाधिकारी आहेत त्यांना हाऊस अरेस्ट करण्यात यावी. अगदी त्या तिथं चीफ मिनिस्टर ममता बॅनर्जी असल्या म्हणून काय झालं, या सर्वांना निवडणुकीमध्ये उभं राहण्यापासून मनाई करण्यात यावी आणि हे काम इलेक्शन कमिशननी करावं. लोकसभेच्या इलेक्शन्सच्या तातडीने आधीच हे काम करावं असं अगदी मनापासून वाटतं. कारण ही गोष्ट राष्ट्र सर्वतोपरी आहे. लक्षात घ्या मित्रांनो, निवडणुका येतील जातील, पण देशाच्या सिक्युरिटीशी, देशाच्या सुरक्षेशी आणि राष्ट्रहिताशी हेळसांड करण्याचा प्रयत्न जे कोणी करतायत त्या सर्वांना, त्या सर्व दोषींना, आणि ते दोषी आहेत असं समजून म्हणजे न्याय प्रक्रिया चालू राहील ना, त्यांना सिद्ध करू देत की ते निर्दोष आहेत.
त्यांनी सिद्ध करू देत कोर्टामध्ये, पण त्यासाठी एका विशिष्ट प्रक्रियेने त्यांना जायला लागेल, न्याय प्रक्रिया फॉलो करायला लागेल. आणि तोपर्यंत हा सर्वसामान्य पाकिट लंपास करण्याचा काही किंवा दरोडे किंवा घर फोडणं असे सामान्य अपराध नाही आहेत. हे एक लक्षात घ्या की ज्याच्यामध्ये अगदी खुनासारख्या आरोपांमध्ये सुद्धा तो जो सामील झालेला जो काही दोषी असतो त्याला सुद्धा कंटेस्ट करायचा अधिकार असतो, निवडणुकीत उमेदवार म्हणून उभं राहण्याचा अधिकार असतो. आणि असे खूप सारे टेंटेड खासदार आणि आमदार आपण बघितलेले आहेत आतापर्यंत. परंतु हा क्राईम फार मोठा आहे, हा ऑर्गनायझेशनल क्राईम आहे. दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीने क्राईम करावा तसा हा क्राईम आहे. आतापर्यंत मला नाही वाटत कुठल्याही अशा एखादा इंडिव्हिज्युअल नेता हा पर्सनली अशा पद्धतीने लिप्त असलेला सापडला वगैरे समजू शकतो. पण हे प्रकरण वाढत चाललेलं आहे. टीएमसीची गुंडागर्दी जी आहे ती एक पक्ष म्हणून चाललेली आहे, ती एका इंडिव्हिज्युअल नेत्याची म्हणूनची गुंडागर्दी नाहीये. ती सबंध पक्षाची गुंडागर्दी आणि नुसती साधी गुंडागर्दी नाहीये. ही नाझी राजवटीच्या सारखी हिंसक गुंडागर्दी आहे. एका लिमिटेड क्षेत्रापुरतीची नाहीये. ही फक्त संदेशखालीचं नाही, संदेशखाली हे हिमनगाचं एक टोक आहे मित्रांनो. ते एक उदाहरण आहे, एक्झाम्पल आहे. अख्खा पश्चिम बंगाल हा ममता बॅनर्जींच्या वरवंट्याखाली भरडून निघत आहे. आणि माहित नाही आणखीन कुठे कुठे त्यांनी सीबीआयला तशी एक ऑर्डर दिली इन्व्हेस्टिगेशन करण्याची, म्हणून संदेशखालीमध्ये तिथे सापडली एवढी काडतुस आणि सगळे वेपन्स वगैरे. त्या आधारावरती सबंध पश्चिम बंगालमध्ये तपासायला पाहिजे. टीएमसीचे जे कोणी कार्यकर्ते आहेत, अधिकारी आहेत, त्यांचे जे कोणी नेते आहेत, त्या सगळ्यांची धरपकड करून त्या प्रत्येकाच्या ठिकाणी सर्च ऑपरेशन करायला पाहिजे, कोम्बिंग ऑपरेशन व्हायला पाहिजे. कारण ह्याचं कारण सांगतो मित्रांनो. बरं, आणि हे नुसतं तिथं फक्त होणारे असं नाहीये. ही अशी तत्व, ही अशी बांडगुळं जी देशाला कीड लागलेली आहेत, ही सगळी बांडगुळं फक्त पश्चिम बंगालमध्ये नाही आहेत. ही अशी बांडगुळं पंजाबमध्ये आहेत, केरळमध्ये आहेत, महाराष्ट्रात सुद्धा कित्येक पॉकेट्समध्ये आहेत मित्रांनो. मला नावं नाही घ्यायची त्या ठिकाणांची महाराष्ट्रातल्या, पण महाराष्ट्रात अशी बांडगुळांची पॉकेट्स मोठ्या प्रमाणात आहेत. आणि यातून काय होणार आहे सांगतो मित्रांनो मी तुम्हाला, पटकन सांगतो तुम्हाला थोडक्यात. की तुम्हाला जर असं वाटत असेल की सत्तेत मोदी आणि शहा बसले म्हणून हे असं सगळं घडतंय, राहुल गांधी किंवा तत्सम कोणी जे अपोजिशन वाले आहेत, एक असं सरकार की जे बिगर भाजपचं आहे, असं सरकार सत्तेत जर का आलं तर हे सगळं काहीही होणार नाही, असं जर ज्यांना कुणाला वाटत असेल त्यांनी समजून चालावं, सर्व राष्ट्रभक्तांनी समजून चालावं की हे थिंकिंग म्हणजे ब्लॅकमेलिंग आहे. का बरं तुम्हाला भाजपला टक्कर देता येत नाही? तुम्ही तुमच्या लोकशाही सगळी आयुध वापरा. भाजप नाहीये लोकशाहीचं, हुकुमशाहीची कुठलेही आयुध वापरत नाहीये भाजपा. तुम्ही सुद्धा लोकशाही प्रक्रियेने सामोरं जा. भाजपला त्या पद्धतीने सामोरं जा, लोकशाही पद्धतीने. पण ते होत नाहीये, कारण त्यांना लक्षात आलंय की आपण काही जिंकू शकत नाहीये लोकशाही मार्गाने. त्याच्यामुळे त्यांनी काय ठरवलंय, येन केन प्रकारेनं, बाय हुक और बाय क्रुक, हे 24ची इलेक्शन जिंकायचा त्यांनी प्लॅन केलेला आहे. पण त्यात सुद्धा त्यांनी काय केले, त्यांना खात्री आहे की आपण 24ची इलेक्शन जिंकू नाही शकत. काही विरोधकांना, आणि एक मोठा गट आहे असा विरोधकांच्या मधला टीएमसीच्या सारखा गट, की ज्यांना पूर्ण खात्री आहे की आपण काही ही लोकसभा इलेक्शन मध्ये बाजी मारू शकणार नाही. आणि म्हणून त्यांचा प्लॅन काय माहितीये का, त्यांनी आतापासूनच आवई पेटवायला सुरुवात केलेली आहे की 2024च्या निवडणुका म्हणजे भारतातल्या शेवटच्या निवडणुका असणार आहेत. त्याचा अर्थ काय मित्रांनो, वर बघता त्यांना असं म्हणायचं असतं की मोदी आणि शहा यांना परपेच्युअली सत्तेतच राहायचंय, केंद्रातली सत्ता त्यांना सोडायचीच नाहीये. आणि त्यांनीच पुन्हा एकदा तिसरी टर्म जिंकून घेणं, याचा अर्थ या देशामध्ये भाजपची आणि मोदींची हुकुमशाही सुरू होण्याचं लक्षण. आणि त्यामुळे तिथून पुढे या देशामध्ये 24च्या नंतर कुठली निवडणूकच घ्यायची नाही, अशा पद्धतीचं त्यांना काहीतरी घटना संविधानामध्ये वगैरे काहीतरी दुरुस्त्या करायच्या आहेत, असं त्यांचं एक आर्ग्युमेंट आहे. पण या आर्ग्युमेंट मधली हवाच काढून टाकण्याचं ची आवश्यकता आहे. कारण मित्रांनो, या देशामध्ये लोकशाही विरोधी कृत्य कोणी जर पहिल्यांदा केलं असेल तर ते काँग्रेसने केलं. आणीबाणी लावली होती, ती हुकुमशाही पद्धतीची जी आणीबाणी लावली, इंदिरा गांधी यांनी लावली, काँग्रेसनी लावली या देशात सर्वप्रथम. या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन जेव्हा झालं त्यावेळेला त्यांना सत्तेतून पाय उतारवायला लागलं.
आणि आणीबाणीच्या विरोधातलं ते आंदोलन होतं मोठ्या प्रमाणात. असं कुठलंही आंदोलन मोदींच्या विरुद्ध झालेलं नाही, कारण मोदींनी अशी काही आणीबाणी लावलेलीच नाहीये. खूप जण काय काय म्हणत असतील अघोषित आणीबाणी, अघोषित आणीबाणी. असं काहीही अघोषित आणीबाणी वगैरे या देशामध्ये घडलेलं नाहीये. हे सगळ्यांनी गृहीत धरून चालावं. आणि फॅक्ट्स आहेत आपल्या समोर. मुख्य म्हणजे मोदी आणि शहांना निवडणुकांच्या पासून पळ काढायचा काहीच गरज नाहीये. न्याय प्रक्रियेच्या पद्धतीने आणि इलेक्शन कमिशननी घालून दिलेल्या आदेशांनुसार, निर्देशांनुसार या देशामध्ये निवडणुका सुरळीतपणे पार पडत आहेत. त्याला काहीही धक्का लागलेला नाहीये. 2014च्या आधी जशा होत्या, इव्हन त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीच्या, सुरळीत होतील अशा पद्धतीच्या निवडणुका उत्तमपणे पार पडत आहेत, लोकशाही पद्धतीने पार पडत आहेत आणि तशाच पुढेही चालू राहणार आहेत. भाजपला आणि मोदींना काहीच अडचण नाहीये त्यामध्ये. 24च्या जसे इलेक्शन होणार आहेत, त्यानंतर विधानसभांच्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या निवडणुका होणार, महाराष्ट्रात होणार विधानसभांच्या इलेक्शन याच वर्षात, आणि त्यानंतर पुन्हा 5 वर्षानंतर देशामध्ये होतीलच 2029च्या. निवडणुकांपासून भाजप आणि मोदी पळ काढत नाहीये. तर निवडणुकांमधून आपण जिंकू शकत नाही याची खात्री विरोधकांना निर्माण झालेली आहे. आणि म्हणून त्यांनी एक पद्धतीचं ब्लॅकमेल केलेलं आहे. लोकांना ते ब्लॅकमेल करतायत, आम्हाला निवडून द्या, नाहीतर मग बघा परिणाम कसे होतील. मोदी आणि शहा जर सत्तेत आले तर आम्ही या अख्ख्या देशामध्ये आग लावून देऊ, पुन्हा कधी या देशामध्ये निवडणुका होऊ देणार नाही, इथली लोकशाही आम्ही नष्ट करू, अशा पद्धतीची एक गर्भित धमकी, गर्भित इशारा ते देतात. हे लक्षात घ्या मित्रांनो. इतकंच नाहीये ही जी शस्त्र सापडतायत आता निवडणुकांच्या आधी, त्याचा एक अर्थ असा सुद्धा आहे की लक्षात घ्या, 2-3 वर्षांपूर्वी ज्या वेळेला पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या, ज्याच्यामध्ये टीएमसी थोडक्यात जिंकला आणि भाजपला शक्यता होती जिंकण्याची, पण भाजप सत्तेत येऊ शकला नाही पश्चिम बंगालच्या. पण तिथं पश्चिम बंगालमध्ये टीएमसीची सत्ता आल्यानंतर ताबडतोब भाजपच्या विरुद्धच नव्हे तर एकंदर हिंदू समुदायाच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या. पश्चिम बंगालमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या कत्तली झाल्या, अत्याचार झाले, हिंसाचार झाले, बलात्कार झाले, जाळपोळी झाल्या. हिंदू लोक देशोधडीला लागले. नेसत्या वस्त्रानिशी जीव मुठीत धरून त्यांना शेजारच्या आसाम राज्यात पळून जायला लागलं. 24 परगणा वगैरे त्या एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घटना घडल्या. हे सगळं घडलं ते टीएमसी विजयी झाल्यानंतर. त्या विजयोन्मादामध्ये ही सगळी दंगल घडली. याचा अर्थच असा आहे, चित भी मेरी पट भी मेरी. मोदी आणि शहा सत्तेवर आले तर त्याचा विरोध म्हणून, ते रुदाली म्हणून इथं दंगली माजवतील, आणि जर भाजप हरली आणि हे बिगर भाजपवाले जर का सत्तेत आले तर मग तर विजयोन्माद म्हणून, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत चित भी मेरी पट भी मेरी, 2024च्या निवडणुकांचे निकाल काहीही लागू देत या देशामध्ये आग लावायचीच, हे धोरण निश्चित केलेलं आहे विरोधकांनी. विरोधकांनी म्हणजे बिगर हिंदू मतांवरती जे पोचले गेलेले पक्ष आहेत ते, मी स्पेसिफिकली सांगतोय, बिगर हिंदू मतांवरती हिंदूच नव्हे, हिंदू मित्र सुद्धा हे मोदींच्या बाजूचे, भाजपच्या बाजूचे, ते माझं म्हणणं. सर्व जातीय हिंदू आणि हिंदू मित्र यांचा जो वोटर बेस आहे तो आहे भाजपचा. आणि हिंदू आणि हिंदू मित्रांच्या व्यतिरिक्तचे जे जे आहेत अशांच्या व्होट्सवरती जे पोचले गेलेले पक्ष आहेत टीएमसी सारखे, त्यांचा प्लॅन आहे की 2024च्या निवडणुकांचे निकाल काहीही लागोत, सत्तेच्या राजकारणामध्ये सत्तेच्या नाड्या ह्या लोकांच्या हातात येवोत अथवा न येवोत, या देशामध्ये आग लावायची, हा त्यांचा प्लॅन आहे. पोर्तुगालचे सुद्धा आम्हाला नागरिकत्व पाहिजे असं गोव्याचा काँग्रेसचा एक नेता म्हणतो. त्याला ह्या देशाचं संविधानच मान्य नाहीये. म्हणजे या देशापासून गोवा स्वतंत्र करणं याच्यासाठी गोव्यातले काही काँग्रेसचे उमेदवार प्रयत्नशील आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी ही जवळजवळ एक फुटीरवादी, दहशतवादी राजकारण चालवते आहे. तिला पश्चिम बंगालचं सार्वभौम स्वतंत्र राष्ट्र करायचं आहे का, की बांगलादेशमध्ये तिला विलीन करायचं आहे पश्चिम बंगाल, म्हणजे इथला पश्चिम बंगाल, तिथला अजून काय तो बांगलादेश, या सगळ्याचं मिळून एक बृहत बांगलादेश बनवायचा आहे का तिला.
वी डोंट नो. हे केजरीवाल साहेबांच्या आता विषयी माहिती बाहेर पडलेलीच आहे की आम आदमी पार्टीचं खलिस्तानच्या सोबत उठबस वाढलेली होती आणि आता तर तो भेंद्रावाले 2.0 तो जो आहे अमृतपाल, तो आता निवडणूक लढवणारे आपच्या तिकिटावर पंजाबमध्ये खलिस्तानी नेता निवडणूक लढवणारे मित्रांनो स्वतंत्र भारतामध्ये. म्हणजे यांचे प्लॅन्स काय आहेत आम आदमी पार्टीचे, काही विषयी तर बाहेर आलेलंच होतं सगळं. त्यांना स्वतंत्र करायचं आहे पंजाब, किंवा भारताचा पंजाब हा पाकिस्तानच्या पंजाबमध्ये विलीन करायचा असेल कदाचित. म्हणजे या देशाचे तुकडे तुकडे करायचे आहेत. कन्हैया कुमारला उभं केलेलं आहे काँग्रेसनी दिल्लीतनं. त्याच कन्हैया कुमारनी ज्यांनी तुकडे तुकड्याच्या घोषणा दिलेल्या आहेत. मित्रांनो सावध व्हा, सावध, ऐका पुढल्या हाका. या देशाचे तुकडे तुकडे करण्यासाठी विरोधक टपून बसलेले आहेत आणि आपल्याला माहितीच आहे या देशाचे काही थोर विद्वान असे आहेत की जे चीनच्या सोबत करार करून आलेले आहेत. त्यांना खलिस्तानी चालतात, जरी त्यांच्या घराण्यातल्या एका व्यक्तीला खलिस्तान्यांच्याच मुळे प्राण गमवावे लागले. अर्थात ते कर्म जे असतं ना ते म्हणजे तुम्हाला पुन्हा बुमरँग सारखं फटका देत असतं. खलिस्तानच्या निर्मितीमध्ये कोण होते, ते जे होते त्यांनाच त्याचा फटका बसला, त्यांनाच खलिस्ताननी टपकवलं. ठीक आहे, पण यांना खलिस्तानी चालतात, यांना चीन चालतो, यांना पाकिस्तान चालतो ISI, आणि पाकिस्तानचे जे लोक कॅनडामध्ये स्थायिक झालेले तेही लोक त्यांना चालतात. कॅनडा, UK, US यासारख्या ठिकाणी जे पाकिस्तान ओरिजिनचे लोक असतात, जिहादी विचारांचे जे लोक असतात, ते सगळे त्यांना चालतात. हे वास्तव आहे. तुकडे तुकडेच करायचे या देशाचे, शेकडो तुकडे करायचे, हे त्यांचा प्लॅन आहे. आणि यामुळे जे जे राष्ट्रभक्त, देशभक्त, भारतप्रेमी असे जे जे लोक आहेत त्या सगळ्यांना नम्र आवाहन आहे की बाबांनो, आपल्या डोळ्यात हे झणझणीत अंजन घातलं जात आहे तर निदान खाडकन तुमचे डोळे उघडा. तुम्हाला पर्सनली भाजप आवडतो नाही आवडतो याचा विचार न करता हा देश वाचावा म्हणून आणि त्या देशविघातक शक्तींच्या पासून आपला देश नीट सावध व्यवस्थित ठेवावा म्हणून या देशामध्ये तुम्ही योग्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात पोलिंग बूथ वरती जाऊन मतदान केलं पाहिजे आणि अशाच पक्षाला मत दिलं पाहिजे ज्या पक्षाला या देशाशी काही देणं घेणं आहे, ज्या पक्षाला या देशाच्या सुरक्षेशी काही एक चाड आहे, या देशाचा विकास करायचा आहे, ज्या पक्षाला या देशाचं प्रोटेक्शन ज्या पक्षाला करावंसं वाटतं मोठ्या प्रमाणात, या देशाला समर्थ भारत बनवावा असं ज्या पक्षाला वाटतं, अशा पक्षाला तुम्ही मत दिलं पाहिजे. ज्यांचं कन्व्हिक्शन आहे भारतनिष्ठ जे आहेत मनापासून, अशा पक्षाला तुम्ही मत दिलं पाहिजे. जे बोगस आहेत, ज्यांचा दाखवण्याचा चेहरा वेगळा आहे, मूळ चेहरा वेगळा आहे, ज्यांचे खाण्याचे दात वेगळे आहेत आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत, अशा उमेदवारांना आणि अशा पक्षांना खास करून तुम्ही तुमच्या मतपेटीतून दाखवून दिलं पाहिजे, EVMच्या बटणाची शक्ती दाखवून दिली पाहिजे. आणि काहीही करून भारत मातेला स्वतंत्र ठेवण्यासाठी, सार्वभौम ठेवण्यासाठी, अखंड ठेवण्यासाठी काहीही करून मोदी, शहा, योगी, फडणवीस या सगळ्यांना सत्तेमध्ये बसवण्याच्यासाठी प्रचंड प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजेत. सर्व हिंदूंना, सर्व हिंदू मित्रांना, सर्व हिंदू मित्र म्हणजे त्यामध्ये शीख आले, बौद्ध आले, जैन आले, पारसी आले, आपले वनवासी लोक आले, या सर्वांना, सर्व जातीय, सर्व जातीपातीतल्या सर्व लोकांना, हिंदू मधल्या बहुजन असतील, SC ST असतील, OBC असतील, ब्राह्मण असतील, मराठा असतील, क्षत्रिय असतील, वैश्य असतील, शूद्र असतील, अशा सर्वांना आवाहन, नम्र कळकळीचं आवाहन की आपले सगळे भेद बाजूला ठेवून कुठल्याही परिस्थितीत मोदींना पुन्हा एकदा सत्तेत विराजमान करा.
कारण त्यातच आपल्या सगळ्यांचं हित सामावलेलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तर कृपा करून या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक करा, शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम.